महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रस्तावित महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात कोल्हापुरातून होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष पुनर्बांधणीचं काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी पक्ष संघटनाबरोबरच विविध राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवरही मनसेने भूमिका मांडली। राज ठाकरे यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात कोल्हापुरातून होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाभरात पुनर्बांधणीचं काम सुरू असल्याची माहिती संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले यांनी पत्रकार परिषदेत दिली। गेल्या 2 महिन्यात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि युवकांशी संवाद साधून पक्ष विस्तारासाठी सूचना जाणून घेतल्या असून प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल असं त्यांनी सांगितलं। यावेळी मनसेने कोल्हापुरातील विविध स्थानिक प्रश्नांवरही भूमिका मांडली। रंकाळा संवर्धन, पंचगंगा नदी प्रदूषण, शहर हद्दवाढ, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र, विकास आराखडा, IT पार्क, शेतकरी प्रश्न, दूध दरवाढ आणि शक्तीपीठ महामार्ग यासह विविध विषयांवरील अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान पत्रकार परिषदेत मनसेने आमदार राजीव क्षीरसागर यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तसंच शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणावरही चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। मात्र पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या राजकीय आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही।